बघा, एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात व 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती? प्रश्न विचारताना प्रश्न जसाच्या तसा टाका, पर्यायासह टाका. लेकरांनो लक्ष द्या. लेकर प्रश्न विचारतात, पर्याय दर्शवत नाहीत. मला कधी असं वाटतं की लेकर माझी परीक्षा घेतात. हरकत नाही लेकरांनो, लक्ष द्या. इथं लेकरांनो, एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते व 100 मीटर प्लॅटफॉर्मला ती ट्रेन 25 सेकंदात ओलांडते. या प्लॅटफॉर्मची लांबी 100 मीटर, तेव्हा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 25 सेकंद. अर्थात ही ट्रेन जेव्हा खांबाला ओलांडते तेव्हा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 15 सेकंद. अर्थात या दिलेल्या वर्णनावरून आपल्याला त्या ट्रेनची लांबी काढायची कशी? तर इथं जे अंतर दर्शवलं 100 मीटर, लेकरांनो लक्ष द्या. इथं अंशामध्ये ते मांडा. छेदस्थानी 25 सेकंद वजा 15 सेकंद अशी मांडणी करा. लक्ष द्या. आता 100 मीटर आणि छेदस्थानी वजाबाकी काय? तर 10 सेकंद. 10 म्हणजे 10 मीटर प्रति सेकंद हा त्या रेल्वेचा वेग मिळाला. लक्ष द्या. आता ट्रेनची लांबी किती काढू? त्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग आणि सूत्रासोबत 5/18 गुणिला. बघा, एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते हे विधान समीकरण बद्ध करा. एका खांबाला ट्रेन 15 सेकंदात ओलांडते. ओलांडण्याची ही वेळ, वेळेच्या ठिकाणी या ट्रेनचा वेग. मग आता इथं मीटर प्रति सेकंद मांडायचा का? नाही. या ट्रेनचा ताशी वेग इथं आपल्याला दर्शवायचा. ताशी वेग तर इथं नाही सर, 10 मीटर प्रति सेकंद. रेल्वे एका सेकंदाला 10 मीटर धावते. या मिळालेल्या माहितीवरून लेकरांनो आपण त्या ट्रेनचा ताशी वेग काढू शकतो. एखाद्या वेळेस वेळ जर मीटर प्रति सेकंद दर्शवला असेल तर त्यावरून आपल्याला ताशी वेग काढता येतो. तो कसा? तर 10 मीटर प्रति सेकंद याला गुणिला 18/5 करा. आता हा भाग 5 दोन्ही 10, उरलेल्या 2 आणि 18चा गुणाकार म्हणजे 18 दोन्ही 36 किलोमीटर प्रति तास हा त्या रेल्वेचा वेग आहे. तो वेगाच्या ठिकाणी दर्शवा. सूत्रासोबत 5/18 गुणिला हा भाग गेला 2 न. लेकरांनो लक्ष द्या. म्हणजे 15 गुणिला 2 गुणिला 5. हा गुणाकार 30 सोबत गुणिला 5. हा गुणाकार 3×5 15, त्यावर 0 म्हणजे 150 मीटर हे अंतर. आणि अंतर म्हणजेच लांबी. ह्या काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये ट्रेनची लांबी विचारली. 150 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न पाठवत असताना लेकरांनो पर्यायासह पाठवा. कधी कधी नियमावलीपेक्षा, सूत्र समीकरणापेक्षा आकलन आणि एखाद्या वेळेस अनुमान, तर्क ह्या गोष्टी आपला वेळ वाचवत असतात किंवा वेळ वाचवण्यासाठी मूलभूत भूमिका बजावत असतात. म्हणून एखाद्या वेळेस पर्याय दिसले म्हणजे आपल्याला उत्तराप्रत पावलं टाकायची कशी याचा क्ल्यू, मार्ग सापडत असतो. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघ सर
असं मांडायला विसरू नका. प्रश्न 101% सापडेलच अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो पाठवा. मात्र पाठवताना पर्यायासह पाठवा. त्या प्रश्नाचं निरूपण तात्काळ केलं जाईल. ओके.